वसुधा ढवळीकर यांची आहे। ही कविता म्हणजे इंग्लिश कवितेचा एक स्वैर अनुवाद आहे। कवितेचं नाव आहे 60 नंतरच्या तारुण्याची गीता। 60 नंतरच्या तारुण्याची गीता। ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितले। सर्वेपि सुखिनः सन्तु अशी प्रार्थना केली। आयुष्याच्या ग्रंथाचा शेवटचा कालखंड सुरू झाल्यावर मीही पसायदान मागते, तेही स्वतःसाठी। माझे पसायदान। देवा नारायणा, सांभाळ बाबा मला। अरे का म्हणून नाही विचारलंस? मीच सांगते, मी म्हातारी होऊ लागलीये। हो, अरे म्हातारं होण्याचं दुःख मला अजिबात नाहीये। म्हातारं होण्याचं दुःख मला अजिबात नाहीये। वयोमानाने ते येणारच। शिवाय म्हातारपणाच्या आधी मिळालेल्या 60 वर्षांची कहाणी अगदी सुफळ संपूर्ण आहे। त्याचं समाधान खूप आहे। मरणाची भीती? आहा, तीही नाही। ते एकदा यायचं ते येणारच आहे। शिवाय लहानपणापासूनचे संस्कार आहेत ना। देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे। वासासी जीर्णानी वगैरे वगैरे। तेव्हा मरणाची भीती अजिबात नाही। भीती वयाची आणि त्याचबरोबर येणाऱ्या विचित्र वागण्याची, त्यासाठी माझं हे मागणं आहे। धडाधडा कोसळणाऱ्या धबधब्यासारखं, धडाधडा कोसळणाऱ्या धबधब्यासारखं अखंड बोलत राहण्यापासून मला वाचव। कुणी विचारलं न विचारलं तरी उठसूट प्रत्येक गोष्टीवर आपली मतं सांगण्याची उबळ मला न येवो। आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर जगाला शहाणा करण्याचा वेडेपणा माझ्या हातून न घडो। आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर जगाला शहाणा करण्याचा वेडेपणा माझ्या हातून न होवो। भोगलेल्या प्रसंगांची तपशीलवार उजळणी वारंवार करून ऐकणाऱ्याला जीव नकोसा करण्याचा प्रमाद न घडो। भोगलेल्या प्रसंगाची तपशीलवार उजळणी वारंवार करून ऐकणाऱ्याला जीव नकोसा करण्याचा प्रमाद न घडो। आणि मला सर्वात मोठा हा धडा शिकव, मीही चुकू शकते, गैर वागू शकते। मीही चुकू शकते, गैर वागू शकते। अरे, म्हातारपणी सर्व काही क्षम्य असलं तरी दुसऱ्याच्या सौजन्याला, सहनशीलतेला मर्यादा असते, ह्याचं भान मला राहू दे। दुसऱ्यांच्या सौजन्याला, सहनशीलतेला मर्यादा असते, याचं भान मला राहू दे। कारण मला माणसं हवी आहेत। कारण मला माणसं हवी आहेत। नातलग, स्नेही सोबती यांचा सहवास या मावळतीच्या प्रकाशालाही सोन्याची झळाळी देतो। कारण मला माणसं हवी आहेत। नातलग, स्नेही सोबती यांचा सहवास या मावळतीच्या प्रकाशालाही सोन्याची झळाळी देतो। ही माझी असणारी माणसं, ही माझी असणारी माणसं मी असताना मायेची उबदार शाल मला पांघरतीलच। ही माझी असणारी माणसं मी असताना मायेची उबदार शाल मला पांघरतीलच। आणि मी कायमचा निरोप घेतल्यावर 2 अश्रू ढाळतील आणि म्हणतील, हिच्या संगतीत दिवस किती छान गेले। हिच्या संगतीत किती छान दिवस गेले, एखाद्या रम्य स्वप्नासारखे। त्या अश्रूतच माझी वैतरणी दडली आहे। त्या अश्रूतच माझी वैतरणी दडली आहे।